साठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल मिळते अशा आमच्या दात्या कुमारी विजया विष्णू पराड महाराष्ट्र पोलीस यूट्यूबला विनंती असेल की त्यांनी थोडा वेळ आपला कॅमेरा व्यासपीठाकडे वळवायचा आहे। मॅडम खूप खूप आभार, आपल्या ह्या दातृत्वातून आम्हाला सायकल मिळाली आहे। धन्यवाद, दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार। इथे पाहताय प्रथम आपण फायनलला सुरुवात करणार आहोत। एका बाजूने स्वराज्य वॉरियर संघ आहे तर दुसऱ्या बाजूने यशादा वॉरियर्स। अक्षय फराडला तुम्ही पाहता बॅटिंग स्टँड वर, त्यानंतर सागरला। मॅच प्ले होते 3, 2, 1 प्ले। मॅचला सुरुवात। धन्यवाद। आता तुला आम्ही जास्त डिस्टर्ब करणार आहोत कारण आमच्याकडे काही थोडा वेळ आहे आणि आमच्यातून कोणी पाहुणा मिस होऊ नये। पाहुणे दरम्यान मी अज्जू टायटनचे संघमालक, दोन्ही संघमालक यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। दरम्यान सरोगवासी सदानंद स्मृतीचे संघमालक सन्मान्य श्री गीतेशजी पावडे साहेब इथे उपस्थित नाही आहेत, पण त्यांचे बंधू इथे उपस्थित आहेत। त्यांचा स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या लीगचे सभासद सन्मान्य श्री भरत पराड यांना। त्यांनी मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य श्री अक्षयजी पावडे साहेब यांचं स्वागत करायचं आहे। त्यांचे बंधू येऊ शकले नाहीत पण बंधू स्वरूप इथे आहेत, त्यांचा आपण स्वागत तथा सत्कार करतोय। अशीच आपण पुढील वर्षी ही टीम घेत राहाल अशी अपेक्षा करतो। सन्मान्य श्री गीतेशजी पावडे यांची टीम स्वर्गवासी सदानंद स्मृती। दोन्ही मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद। दरम्यान अज्जू टायटनचे संघमालक, दोन्ही संघमालकांना विनंती आहे की आपण मंचावर उपस्थित राहायचंय। दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत बरानपूर आंबेते सोमटा क्रिकेट लीग 2025 पर्व तिसरे आणि तिसऱ्याचे प्रमुख पाहुणे आणि बरानपूर गावचे पोलीस पाटील सन्मान्य श्री रवींद्रजी पुंजारा साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांची विनंती आहे की त्यांनी हे जो फायनल आहे, सेमी फायनलचा सामना आहे, जो येऊन मुख्य मंचावर येऊन बसून आनंद घ्यायचा आहे। सूरज, ओव्हर टू यू। सो वेलकम बॅक। इथे पाहताय सुरुवात केली गेली ते अक्षय पराडना, परंतु एंड जर पाहू शकाल अक्षय पराडनाच केला। पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसऱ्या बॉलवर 2, चौथ्या बॉलवर 1 सिंगल, 5व्या बॉलवर सिंगल आणि 6व्या बॉलवर आपण पाहिला झेल सुटला नतीजा षटकाराचा। संघाची टोटल पाहिली त्यात पण मग जाऊन पोहोचले गेले 14। हे पहिलं षटक आपण पाहतोय, पॉवर प्लेचं षटक संपलं आणि रवी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय। स्वराज्य वॉरियर संघ गतवर्षी सुद्धा रनर अप म्हणून ठरला गेला होता। ऑन साइडला चेंडूला खडे खडे उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे जर पाहू शकाल रवी सक्सेसफुल आणि पॉवरफुल ठरलाय। इथे आपण पाहिला पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय की फायनलचा मॅच पाहायला मिळतो आणि फायनलच्या मॅच मध्ये प्रेक्षक राजांचं या बरानपूर अंबेदे आणि सोमटा लीग फॉर्मॅट मॅच 2025 पर्व तिसरं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ऑन साइडला जो स्ट्रोक खेळायचा होता त्या स्ट्रोकवर अगोदरच मन बनवलं। ऑन साइडला आपण जितेंद्र या खेळाडू पाहतोय, त्याच्या नावावर आपण पाहणार आहोत की पर्पल कॅप म्हणून आहे
आणि सर्वाधिक विकेट ज्याच्या नावावर आहेत की थोडासा पंबल झाला आणि पंबल झाल्यानंतर आपण पाहिल्या पुन्हा दोनदा पाहिल्या दाबलकावर संघाची टोटल पाहताय 1.2 बॉल आणि 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले आहे। ही मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल कारण की एका बाजूने आपण अक्षय फराड सारखा पाहतोय तर दुसऱ्या बाजूने भुवनेश रवी राहुल आणि मंगेश लोअर फुलचा चेंडू मिड इथे जर पाहू शकाल भुवनेशच्या माध्यमातून सातत्याने चांगली कामगिरी राहिली गेली कारण की फॅक्टर डाऊन द हेड चेंडूला पाहू शकाल सरळ बॅट न उडवलं गेलं होतं। एक सिंगल पुन्हा आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल आपण पाहिली त्यात मग जाऊन पोहोचली गेली 17 धावा दाबलकावर पाहतो आपण। 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। अक्षय फराडला जर पाहू शकाल तत्पूर्वी जीवनदान आलाय। अक्षय फराड चेंडूला दिली गेली दिशा रस्ता पार अर्थात चेंडू होईल का सीमा पार। अक्षय फराडच्या बॅट मध्ये फटका चेंडू जातो प्रेक्षक मायबापांच्या भेटीला चौकार 4 कम ऑन डीजे लगीन माझे आयटमचा वाजव बाजा कडक हाय लगीन पाहताय 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। अक्षय म्हणतात ना की अतिघाई आणि संकटात नाही। नरेश विघ्ने यांच्या माध्यमातून पाहताय सचिनला 100 रुपये आणि रवी या गोलंदाजाला 100 रुपये इथे जर पाहताय तत्पर मग व्हाईट बॉल आलाय कारण की नरेश विघ्ने जर पाहू शकाल ना तत्पर मग राहुल पाटील डगआउट मध्ये हे त्यांचे कोच म्हणून आहेत आणि त्यांच्या जर्सीवर सुद्धा कोच म्हणून असं नाव आहे। जसं आपण जरूर गौतम गंभीरला पाहतोय इथे पुन्हा जेलची संधी होती परंतु इथे जर पाहू शकाल जेलची संधी पर्यंत ड्रॉप झाली आणि संघाची टोटल आपण पाहिली संघाची टोटल पहा जाऊन पोहोचले गेले 23 धावा 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्ती केल्यास संघाची टोटल 23 आणि इथे जर पाहू शकाल तत्पर मग दुबईच्या मैदानावर इंडिया वर्सेस न्यूझीलंड चॅम्पियन ट्रॉफी न्यूझीलंडच्या धावसंख्या जर पाहू शकाल 227 आहे 6 विकेट 48 ओव्हर झाल्यात 2 ओव्हर बाकी आहेत। थँक्यू सूरज। मंचावर उपस्थित लोचन स्मृती संघाचे संघमालक श्री चेतन पद्माकर पाटील आणि कुमार सागर गजानन पाटील या दोन्ही संघमालकांच्या सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी लीगचे अध्यक्ष श्री निलेशजी पाटील यांना विनंती करतो की लोचन स्मृती संघाचे संघमालक श्री चेतन पद्माकर पाटील आणि कुमार सागर गजानन पाटील या दोन्ही संघांचे संघमालकांचा आपण सत्कार करायचा आहे। धन्यवाद। तिसऱ्या षटकाला पहा सुरुवात होते आणि विकेट टेकिंग गोलंदाज पर्पल कॅप मिस्टर जितेंद्रनं जर पाहू शकाल चुकी केली इथे पाहताय जरूर चेंडू जर पाहायला गेला तत्पर मग जरूर 2 पंचांच्या माध्यमातून डिस्किजन येईल आणि पंच दर्शवतात की हा बॉल चौकार आहे 4 धावा आणि 4 धावांचा फटका पाहायला मिळाला। पहिल्याच बॉलवर जितेंद्रनं आम्ही का सातत्याने म्हटलो जितेंद्र लोअर फुटच बॉल आला आणि त्या लोअर फुटसवर कुठेतरी थोडीशी चुकी केली आणि चुकी केल्यानंतर चेंडू पहिलाच बॉल फाईन क्षेत्रात सीमारेषा पार चौकार। संघाची टोटल आपण पाहतोय 27 प्रमोद कारण की 29 धावा रोखल्या गेल्या होत्या गेंद कहीं पे और बल्ला कहीं पे इथे जर पाहू शकाल चेंडू आणि फलीचा कुठलाही संपर्क होऊ दिला नाहीये
जितेंद्रनं कमबॅक केले गेले कारण की पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहताय डॉट बॉल आलाय. संघाची टोटल आहे 27 आकडा जर पाहू शकाल स्टॉप झाला गेलाय आणि 27 आकडा जर पाहू शकाल आनंद दिघे साहेब की 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. गोलंदाज राईट आर्म राऊंड सुरुवात इथे पहा आणखीन एक फलंदाजाला परतावं लागेल आणि इथे जर पाहू शकाल तर मग प्रमोद फलंदाज बाद होतोय. गॉन दे डीजे जॉकीला संधी. कम ऑन डीजे. इथे पाहताय आपण 3 बॉलचा खेळ जितेंद्रच्या माध्यमातून संपला गेला कारण की पहिल्या बॉलवर थोडीशी चुकी झाली. इथे शॉर्टबॉलचा चेंडू आहे मिड विकेटला जर पाहू शकाल त्यानंतर चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये तैनात केला गेलाय. भुवनेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि संघाची टोटल जर पाहू शकाल मग जाऊन पोचले गेले 29 धावा कारण की इथनं जर पाहू शकाल 29 धावा आल्यात मग अक्षय पराड खुश असेल कारण की 29 धावा ज्या अगोदर डिफेंड केल्या गेल्या होत्या. अजून पर्यंत एक षटक येणं बाकी आहे आणि ज्या प्रकारची फायनलची मॅच मान्यवरांना आणि प्रेक्षकांना हवी होती ना ती प्रकारची मॅच तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. इथे पाहताय गोलंदाजाला थोडंसं जर पाहू शकाल पावलांमध्ये थोडासा पंबलिंग झाला आणि जितेंद्रला आपण पाहतो की जर का पावलांमध्ये थोडासा पंबल झाल्यानंतर चेंडू हाताला आला नाहीये मोठा फटका येण्याची शक्यता होती. इथे 4 बॉल संघाची टोटल 29. वाव या वेळेला चेंडूला आणखीन उडवला चेंडू इनटू द फॅन्स. पहा चेंडूला सरळ पाठवलाय छोटा पॅच और बड़ा धमाका दे दिया शुभम. षटकार. कम ऑन डीजे. पहिला 5व्या बॉलवर पहिला त्यात पण मग षटकार आला. संघाची टोटल 35. शेवटचा बॉल आहे जितेंद्रच्या माध्यमातून काय रणनीती आहे शुभमला आपण पाहतोय. शुभम यावेळेस जर पाहू शकाल गेंद को अच्छी तरह से पड नहीं पाए. इथे जर पाहू शकाल थोडीशी उलकावणी दिली. हरेश या खेळाडूला आपण पाहतोय हरेशनं बाउंड्रीच्या बाहेर झेल पकडला होता त्याच हरेशला आपण पाहतोय. इथे हरेशच्या माध्यमातून थोडीशी पंबल झाली आणि या बॉलवर सुद्धा आल्या 2 धावा. संघाची टोटल जर जाऊन पोहोचली गेली 37 धावा धाबलकावर आपण पाहतोय. तत्पर 6 बॉल उर्वरित शेष आहेत आणि या 6 बॉल करिता आम्ही देतो एक डीजे जॉकीला संधी आणि बोलूयात पुढे. मंगेश गोलंदाजी मार्ग तयार. आयटम ओढणं सुरुवात. पहिलाच बॉल इथे जर पाहू शकाल मंगेश सुरुवात ही वाईट न केली आणि वाईटच्या स्वरूपात संघाची टोटल आपण पाहिली तत्पर मग स्कोर कार्ड तपासून पाहिलं तत्पर मग जाऊन पोहोचली गेली 38 रन्स 38 धावा दाबल कव्हर सजल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये आपण 2 फलंदाजांना पाहतोय. एका बाजूने शुभम आहे तर सागर स्ट्राईक वर आहे. इथे पाहू शकाल पंच आम्हाला दर्शवतात की फर्स्ट बीमर आहे आणि बीमर आल्यानंतर चेंडू जातो सीमा पार आणि इथे जर पाहू शकाल तर मग मंगेश 9 ऑक्टोबर 2007 चा दिवस सुद्धा आठवला गेलाय. फ्री बॉल फर्स्ट बीमर म्हणून आयसीसी हा चेंडू घोषित केला गेलाय आणि 2015 मध्ये येणाऱ्या प्रत्येक नो बॉलवर फ्री म्हणून घोषित केला गेलाय. इथे जर पाहू शकाल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आणि चेंडू सीमा पार. नेक्स्ट बॉल फ्री हिट मिस्टर सागर.
फ्री बॉल आहे. संघाची टोटल 43 वर जाऊन पोहोचले गेले आहे. चांगली टोटल चांगली फायटिंग पाहायला मिळते. लक्ष असू द्या पंच की ज्या ठिकाणी आपण नो बॉल घोषित केलाय तर क्षेत्ररक्षण बदलू शकत नाही, कारण की ICCच्या जर नियम पाहायला गेले तर टेनिस क्रिकेट बॉलचे 43 नियम आहेत. फ्री बॉल आपण पाहतोय. फ्री बॉलवर ओहो इथे पहा फ्री जर पाहू शकाल तत्पर मग डॉट बॉल आलाय, कारण की मंगेश सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय सागर बाई बी कोई कम नाही हो. जरूर पहिल्या बॉलवर नो बॉल आला, वाईट आला, त्यानंतर दुसऱ्या बॉल नो आला, त्यानंतर जो पहिलाच बॉल हाताळायचा होता तो डॉट हाताला गेलाय. पहिल्या बॉलची संख्या झाली. संघाची टोटल 43 वर आहे. 5 बॉलचा खेळ अजून उर्वरित शेष आहे. यावेळेस जर पाहू शकाल चेंडूला उडवला गेलाय लॉंग ऑन. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज होईल बाद. बैठक सागर गॉन. दोन बॉलचा खेळ पहा मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि 2 बॉलच्या समाप्त एकेरीस धाबलकावर धाबा आपण पाहताय. 43 धाबा धाबलकावर आहेत. मंगेशच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर मग षटकाला सुरुवात झाली आणि 2 बॉल हाताला गेलेत. 43 धाबा धाबलकावर पाहतोय. शॉर्ट पूल यावेळेस जर पाहू शकाल त्या ठिकाणी भुवनेश, असं वाटतं भुवनेशनं की प्रयत्न केले त्यानंतर प्रयत्न सोडले आणि त्यानंतर चेंडू पर्यंत सहज भुवनेश पोहोचला गेला असता, परंतु झेल काही कॅरी करू शकला नाही. या बॉलवर पुन्हा आपण पाहिला तर मग 2 धावा आल्यात. 3 बॉल आणि संघाची टोटल आपण पाहिली 45 धाबलकावर धाबा सजल्या गेल्यात. बॅटर आपण आकाश या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऑन साइडला पहा लोअर फुटनं चेंडू हाताला गेला होता. त्या ठिकाणी ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तितकीच चांगली फेकी सुद्धा आली. या बॉलवर पुन्हा पाहताय एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल 46 धाबा धाबलकावर पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शेष आहे आणि 2 बॉल मध्ये जर पाहू शकाल शुभमच्या बॅट मध्ये 3 बॉल मध्ये 10 धाबा आल्यात. शॉर्ट पूल यावेळी जर पाहू शकाल कुठेतरी शुभम शॉर्ट पूलचा चेंडू होता, अच्छी तरह से सक्सेसफुल नहीं कर पाए. इथे आपण पाहिला तत्पर मग बाईकच्या स्वरूपात एकदा पाहायला मिळाली आणि या इनिंगचा शेवटचा बॉल आहे आणि त्यानंतर जर पाहू शकाल दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. धावसंख्या 47 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. शेवटचा बॉल आपण पाहतोय. आकाश करिता हाताला जाईल. आकाशनं जर पाहू शकाल शेवटच्या बॉलवर कुठला जर पाहू शकाल तर मग मोठा फटका आला नाही. शेवटचा बॉल आपण पाहिला डॉट बॉल. तत्पर आतापर्यंत आपण जर पाहिला संघाच्या टोटल 47 वर आहे. विजयकरिता 48 धाबांचा हा टार्गेट. आतापर्यंत आपण अक्षय पराडला 17 धाब्यानं पाहिलं, त्यानंतर सागर बॅटरला आपण पाहिलं 8 धाब्यावर, प्रमोद बॅटरला आपण 5 धाब्यांवर पाहिलं, त्यानंतर शुभम बॅटरला जर पाहिलं तर मग शुभमच्या बॅटमध्ये 10 धाबा आल्यात आणि आकाशच्या बॅटमध्ये 3 धाबा आल्यात. अशी संघाची टोटल पोहोचले गेले 47. विजयाकरिता आपण पाहणार आहोत 48 चे टार्गेट आहे. तत्पर देऊयात एक डीजे जॉकीला संधी आणि वळूयात पुन्हा इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन डीजे. यांच्या माध्यमातून सचिन करिता 100 रुपये, रवी करिता 100 रुपये. सूरज धन्यवाद. दरम्यान अज्जू टायटनचे संघमालक सन्मान्य श्री
अजयजी वेडगा साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या लीगचे सहसचिव, माझे सहकारी सन्मान्य श्री सुयोग गोंड. मी सन्मान्य श्री सुयोग गोंड यांना विनंती करतो की अज्जू टायटनचे संघमालक सन्मान्य श्री अजयजी वेडगा साहेब यांचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. सर, आपण टीम घेता म्हणून आम्ही ही लीग करू शकतो, अशीच आपण टीम घेत राहाल आणि आम्ही अशीच ही लीग, आपण ही अशीच लीग कंटिन्यू करू. धन्य मान्यवरांचे खूप खूप आभार. सूरज, ओव्हर टू यू. न्यूझीलंड संघाने जर पाहू शकाल 50 ओव्हर मध्ये 251 धावा ठोकल्या गेल्यात आणि इंडियाला 52 धावांचं असं टार्गेट दिलं 252. तत्पर या अगोदर आपण जी एलिमिनेटरची मॅच पाहिली, एलिमिनेटरच्या मॅच मध्ये जे पैसे बाकी होते, विनंती असेल की रवीसाठी जो षटकार ठोकला होता चंद्रकांतजी पावडे साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपये आल्यात. तीच रवी बॅटिंग करण्याकरिता आलाय. त्यानंतर भुवनेश करिता सुद्धा 200 रुपये आल्यात त्या षटकाराकरिता. त्यानंतर आपण समीर तुंबडा यांच्या माध्यमातून जर पाहू शकाल तर पण मग प्रकाश साठी हे पारितोषिक आलं होतं षटकाराकरिता 100 रुपये असतील. त्यानंतर जितेंद्र वाजे यांच्या माध्यमातून जितेंद्र वाजेकरिता हे समीर तांबडे यांच्या माध्यमातून 100 रुपये आलेत विकेट करिता. त्यानंतर प्रकाश पराड गोविंद गुहे यांच्या माध्यमातून 200 रुपये आलेत. प्रकाश, आपण या, आपले टोटल कॅश प्राइज आहे 300 रुपये. इथे पहा पंच आम्हाला ग्रीन सिग्नल दर्शवतात की मॅच प्ले होते. इथे जर पाहू शकाल तर रवी आणि राहुल ही सुरुवात आहे. पहिलाच बॉल इथे जर पाहू शकाल मिड ऑफ ऑन साइडला चेंडू मात्र खेळला गेला. पहिलाच बॉल अक्षय परांडा लोअर फुटा चेंडू हाताला गेला, कारण की इथनं जर पाहू शकाल चॅम्पियन कोण ठरेल आणि रनर अप कोण ठरेल. पहिलाच बॉल आपण पहिला 2 धावा डबल कव्हर आल्यात. ऑन साइडला इथे जर का अक्षय पराडने जर का प्रयत्न केले गेले असते तर झेल सहज, परंतु त्या ठिकाणी आपण ऑन साइडला जर का पहिला बॅटर होता आणि सेफ झोन शॉट ज्याला म्हणतात तो भी फॅक्टर, कारण की आपण 30 सर्कल मध्ये खेळाडू पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. त्यानंतर मिड ऑफ आणि मिड ऑन एक मिड विकेटला सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात केला, कारण की गोलंदाच्या वरनं फक्त चेंडूला खेळलं गेलाय. हलक्या हाताने जेंटल पुश मला म्हणून ज्याला केलं गेलं होतं, शेप स्ट्रोक खेळला गेला होता. आपण रवीच्या माध्यमातून पाहिल्या 2 बॉल आणि 3 धाबा. इथे पहा ऑन साइडला महादू झेलची संधी होती. जर का हा झेल जर पाहू शकाल कॅचेस विन द मॅचेस म्हणून ठरला गेला असता, परंतु झेल सुटल्यानंतर नतीजा काय आलाय तत्पर मग 2 धाबे झालाय. जर का रवी महादू झेल पकडला गेला असता तर मग राहुल फलंदाजाला परतावं गेलं असतं. शेवटचा मॅच आणि शेवटच्या मॅच मध्ये जर का चुकी झाली तर मग 365 दिवस या लीग फॉर्मॅटची वाट पाहावी लागेल तुम्हाला. इथे पाहता आपण 3 बॉलचा खेळ झालाय आणि 5 धावा दाबल काबर आपण पाहतोय. इथे जर पाहू शकाल क्षेत्ररक्षक थोडासा पंबल होतोय. नक्कीच प्रकाशला आपण पाहिलं तत्पर मग जरूर गोविंदजी गुहे साहेब हे उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तत्पर मग टोटल 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे, कारण की समीर तुंबडा यांच्या माध्यमातून 100 रुपये आले होते षटकाराकरिता आणि गोविंदजी गुहे साहेब यांच्या माध्यमातून 200, असे टोटल प्रकाश या खेळाडू करिता 200 रुपये आलेत. इथे पहा झेलची संधी, महत्वाचा झेल, वाव हँड रनिंग टच कॅच, फलंदाजाला परतावं लागेल, कारण की इथे जर पाहू शकाल झेल पकडलाय हिमांशू दत्ता वजे. या झेल करिता हिमांशू 500 रुपये 500.
की त्यांचा मुलगा आणि त्यांच्या मुलग्याचा परफॉर्मन्स काय जबरदस्त, कारण की हा हिमांशूला माहित आहे की हा झेल नाही तर ही मॅच आहे आणि तो झेल जर पाहू शकाल तर मग रवीचा पकडला गेलाय आणि रवी या फलंदाजाला दाखवलाय तंबूचा राहुल या फलंदाजा झेल पकडला गेलाय आणि इथे जर पाहू शकाल तर मग राहुल हा फलंदाज बाद होतोय. राहुल गॉन. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 5व्या बॉलवर हेच महत्वाचा झेल. शेवटचा अंतिम बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळते. भुवनेश मैदानाच्या आतमध्ये आला. प्रेक्षकांना षटकार चौकारांची बरसात पाहायला मिळेल का? ओहो, यावेळेस इथे पाहता आपण अक्षय फराड या गोलंदाजाचा शेवटचा बॉल होता. सुधीर पराड कृपया मुख्य व्यासपीठावर यायचे. सुधीर पराड. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय तर 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. विजयाकरिता अजूनपर्यंत 18 बॉल आहेत आणि 42चं समीकरण आहे आणि इथनं जर पाहू शकाल तत्पर मग भुवनेश आणि रवी धाबा जमवाव्या लागतील. घाई करा, कारण की इथनं जर पाहू शकाल तत्पर मग दमट वातावरणाला सुद्धा सुरुवात होते. आकाश या गोलंदाजाला आपण पाहतोय, कारण की सातत्याने जर पाहू शकाल अक्षय पराडनं षटक हाताळल्यानंतर त्यांचे छोटे लहान बंधू आपल्याला आकाश पराड ब्रँड ऑफ अंबेदे गावचा सुपरस्टार चेंडूला पास शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे जर पाहू शकाल, ओ माय गॉड, कुठेतरी अक्षय फराड जोरदार अपील जर केली गेली असती ना तत्पर मग भुवनेशला स्वतःहून खेळपट्टी सोडावी लागली गेली असती. पहिलाच बॉल आपण पाहिला भुवनेश करिता हाताला गेला डॉट बॉल. आकाशच्या माध्यमातून लोअर फुल टॉस मिड विकेटला रवी, गुड कॅच ऑफ क्वालिटी. आणि इथे जर पाहू शकाल महत्वाचा सितारा आणि महत्वाचा फलंदाज रवी मैदानाच्या आतमध्ये दर्शवतो. या अगोदर मी झेल पकडला गेला होता शिवाई वॉरियर संघाच्या साहिलचा आणि 1400 रुपये माझ्या करिता पारितोषिक आलं होतं आणि मी हा झेल सहजपणे सोडणार नाहीये. फलंदाज जर पाहू शकाल भुवनेश गॉन. कमॉन डीजे. Thank you DJ. जरूर आपण बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुनील आपण पाहताय. नेक्स्ट बॅटर आल्यास पावली सुनील. इथे पहा यष्टीरक्षकाच्या माध्यमातून जर पाहू शकाल, अर्थात जर पाहू शकाल फाईन क्षेत्रात जो शुभम चित्ररक्षक म्हणून तैनात आहे आणि शुभमच्या माध्यमातून जर पाहिलं तर मग एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल आपण पाहतोय 7 आकडा धाबलकावर जाऊन पोहोचला गेलाय. कारण की ज्या प्रकारे अक्षय पराडनं गोलंदाजी केले 6 बॉल मध्ये 6, त्याच प्रकारचे आपण आकाश पराडला त्यांचे छोटे बंधू, कारण की बंधूंची गोलंदाजी केले म्हणजेच छोट्या बंधूंना सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. 3 बॉल इथे पहा. आणखीन जर पाहू शकाल तत्पर मग पंच आम्हाला दर्शवतात की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे पाहताय दत्ता बजे सर यांच्या माध्यमातून जर पाहिले तत्पर मग वाजा गडक या डान्सर करिता 100 रुपये झाले. 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. तर 5 सलाम मात्र करताना दिसतात वाजा गडाग.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण की सुनील हा बॅटर. रवी जर पाहू शकाल महत्वाचा फलंदाज बाद झालाय. इथे पहा मंगेशला आपण पाहतोय. मंगेश बॅटर जर्सी क्रमांक 18. विराट कोहलीचे खूप मोठे फॅन्स आणि त्यांच्या माध्यमातून जर आम्ही टॉस बॉक्स मध्ये जर पाहिला 18 जर्सी क्रमांक आली म्हणजेच विराट कोहलीचे खूप मोठे बोलते फॅन्स आम्ही आहोत. आणि विराट नावाचा टॅटो सुद्धा जर पाहू शकाल त्यांच्या हातावर पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि संघाची टोटल आपण पाहिली 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. म्हणजेच अक्षय फराडनी गोलंदाजी केली त्याही पेक्षा आकाश फराड आपल्याला परफॉर्मन्स चांगला दर्शवतोय. ऑन साइडला चेंडू उडवलाय इथे जर पाहू शकाल, परंतु त्या ठिकाणी झेलची संधी होती परंतु झेल परिपूर्ण करू शकले नाही. ऑन साइड लॉंगा प्रिझन मध्ये चेंडूला खेळला गेलाय. इथे पहा 2 षटकांचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल फक्त आणि फक्त 9 या आकड्यावर आहे. आणि इथे जर पाहू शकाल पहिल्या षटकात धाबा आल्या फक्त 6, दुसऱ्या षटकात 3 धाबा आणि 2 विकेट महत्वाच्या आल्यात. त्यानंतर जरूर आपण तिसऱ्या षटकाला सुरुवात करायची. विफास इथे पाहताय 12-39 असं समीकरण आहे. पंच दर्शवतात की पहिलाच बॉल आपण पाहिला त्यात मग व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. शुभम या गोलंदाजावर जर पाहू शकाल जबाबदारी आणि जिम्मेदारी. इथे जर पाहू शकाल चंद्रकांत पावडे साहेब इथनं मात्र रजा घेताना दिसतात. त्यांच्या माध्यमातून जरूर भुवनेश या बॅटर करिता 100 रुपये आले होते. त्यानंतर आपण रवी करिता पाहिले 200 रुपये आले होते. इथे झेलची संधी इथे जर पाहू शकाल गुड कॅच ऑफ क्वालिटी. मंगेश या फलंदाजाला आणखीन दाखवला रस्ता. हिमांशू गुड कॅच. इथे पाहताय पहिलाच बॉल आपण पाहिला वाईट आला. त्यानंतर दुसरा बॉल आपण पाहिला त्यात पण मग विकेटचं पतन होतं. एक चेंडू डबल कव्हर 10 धाबा आहेत. जितेंद्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. शॉर्ट बुलचा चेंडू आहे परंतु इथे सातत्याने जर पाहू शकाल अक्षय पराड पंबल झाल्यानंतर त्याचे छोटे बंधू एकाच टीम मध्ये जर आपण पाहिले तर पण मग IPL च्या भूमिकेत जरूर हार्दिक पांड्या आणि त्याचबरोबर कुणाल पांड्या हे 2 खेळाडू पाहिले होते. एकाच संघामधून होते. इथे जर पाहू शकाल ऑन साइडला चेंडू खेळला गेला. हिमांशू काय जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु प्रत्येक बॉलवर जर पाहू शकाल हिमांशू या खेळाडूला सातत्याने मात्र थोडीशी उलकावणी दिली जाते. आणि या बॉलवर जर आपण पाहिलं तर मग पुन्हा धाबा आल्यात की 2 धाबा आल्यात आणि 2 धाब्याच्या बढतीने संघाची टोटल आपण पाहतोय तर मग जाऊन पोहोचली गेली 12. 12 आकडा जर तुम्हाला माहितच असावा. युवराज सिंग यावेळेस अजूनपर्यंत जितेंद्र दर्शवतोय की खेळ खतम नाही हुआ. आणखीन जर पाहू शकाल रवी झेलची संधी होती परंतु झेल सुटल्यानंतर फेकी सुद्धा तितकीच चांगली आली. इथे पहा मिलिंद सरांच्या माध्यमातून चांगला बॅकअप पाहायला मिळतोय आणि चांगलं जर पाहू शकाल हे बॅकअप आलं. आणि इथे पहा आणखीन 2 धावा डबल कव्हर जॉईंट होतील. संघाची टोटल आपण पाहिली त्यात पण मग जाऊन पोहोचली गेली 14. रवीनं चांगले प्रयत्न केले. झेल मात्र पकडू शकला नाहीये. 4 बॉल संघाची टोटल 14 याकडे जाऊन पोहोचले गेले. शुभमनं सुद्धा चांगले षटक हाताळायला सुरुवात. इथे पहा लांबी कमी उंची जास्त. झेल खाली क्षेत्ररक्षक आकाश हेच नक्की जर पाहू शकाल सागर या खेळाडूला आपण पाहतोय. आणि सागर झेल सुटल्यानंतर जर पाहू शकाल पुन्हा 2 धाबा आल्या डबल कव्हर. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि संघाची टोटल 16 वर आहे. जितेंद्र बाग मिल्का बाग याला आठवावं लागेल.
अब चलना नहीं ना तो दौड़ना ही पड़ेगा, छक्के और चौकों की बरसात करनी पडेगी। इथे पाहताय स्विचचा प्रयत्न खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे जर का पाहिलं तत्पर पंच आम्हाला दर्शवतात की षटक कंप्लीट झालं 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीकडे धाबलकावर धाबा आहेत 16, 6 चेंडू 32। इथे पाहताय डावकरी फलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय, कारण की नवीन गोलंदाज आपल्याला मिळेल इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। आणि पहिलाच बॉल आपण पाहिला तर मग दर्जेदार क्वालिटीचा हाताला गेलाय, कारण की 6-32चं समीकरण होतं, इथे पाहायला पहिलाच बॉल डॉट आलाय, 5-32चं समीकरण राहिलंय। काय जबरदस्त गोलंदाजी राहिली गेली आतापर्यंत सध्याच्या घडीला। प्रॉपर ब्लॉक चेंडू, वाव मॅग्निफिसंट डिलिव्हरी, कारण की लसित मलिंगा जणू की कॉपी बुक पाहायला मिळते की जिथं आपण पाहताय 2 जरूर इथे आपण पाहिलं तर मग पुन्हा 2 डॉट बॉल आले। इथे हाफ ट्रॅकर चेंडू हाताला गेला, परंतु हाफ ट्रॅकर बॉल आला असल्या कारणाने थोडेसे बॅडलक आहेत टीम स्वराज वॉरियर्स, आणि बॅडलक असल्या कारणाने आपण जरूर पाहतोय की एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल आपण पाहतोय तत्पर मग जाऊन पोहोचली गेली 17, 3 चेंडू 31 धावा। तीन बॉलचा खेळ तर मैदानाच्या आतमध्ये संपलाय। शॉर्ट पूल याही वेळेस आपण पाहिला तत्पर मग चेंडू आणखी डॉट बॉल आलाय। या मॅचचे फक्त आणि फक्त 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये जर पाहू शकाल चॅम्पियन कोण ठरेल या 2025 आणि तिसऱ्या पर्वाचा। आणखीन एक डॉट बॉल आला, शेवटचा आणि अंतिम बॉल। शेवटच्या बॉलवर जर पाहू शकाल काय घडवलं जाईल, एक चेंडू आणि विजयाकरिता 31 धावांचा हा पाठलाग करायचा। शेवटच्या बॉलवर मानसन्मान इथे जर पाहू शकाल यशादा वॉरियर संघ चॅम्पियन म्हणून घोषित केला गेला 2025 डीजे चौकीला समारंभ आहे, कोणी जाऊ नये, आम्हाला इच्छुकता